हाय नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि तुम्ही म्हणताना आज एक पण व्हिडिओ आला नाही, पण आम्ही खूप गडबडीमध्ये आहोत आणि सध्या मी कुठं आले आहे, कुठला व्हिडिओ आहे ते मी सांगते तुम्हाला. तर रात्री म्हणजे आम्ही गावाला आलेलो आहोत. बहीण आहे, हे बघा इकडे बसली, छोटीवाली बहीण आहे. आणि कुठे आहे तुम्हाला तर कळलंच असेल. तर कशामुळं आलो, काय आलो गावाला अचानक, व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, काही नाही, व्हिडिओ टाकला पण नाही. आणि खूप एवढं गडबडीमध्ये होतं आणि रात्री काही जेवण वगैरे केलं नाही, काही नाही, एकदम म्हणजे टेन्शनमध्येच निघलो होतो. तर आमची मोठी मावशी एक्सपायर झाली, त्याच्यामुळं आम्ही आलो होतो. तर खूप वाईट वाटते. मावशीविषयी आमची मावशी खूप चांगली होती. तर आलो. आणि त्याच्यामध्ये आमच्या आईची पण तब्येत 2 दिवस झालं बिघडली होती, म्हणजे असं थंडी ताप वगैरे. तर मग तिकडून आलो, तर आईला दवाखान्यामध्ये आणलं आहे बघा. तर तिला सलाईन वगैरे लावला आहे आणि तब्येत खूप तिची पण खराब आहे. खूप म्हणजे हातपाय दुखते आहेत, सर्दी वगैरे झाली आहे, ताप आहे. हां, तर ते ॲडमिट केलेलं आहे बघा. आणि सलाईन लावलं हे बघा, एक लावले, अजून दुसरं पण लावायचं आहे. आणि ब्लड नेलं आहे चेक करायला. तर बघू आता काय काय रिपोर्ट येतात ते. तर म्हणजे टेन्शनमध्ये टेन्शन अजून वाढतं बघा. आता मावशीसाठी आम्ही आलो होतो, तर हे टेन्शन पुढं वाढून राहिलं. मग आता आईला दवाखान्यात केल्याशिवाय जाता येतं का? तिकडून करून आलं तर इकडे ॲडमिट केलं. हां, तिकडून तर मावशीचं ते कार्यक्रम करून आलो आणि आईला इकडे ॲडमिट केलं बघा. तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा. तर इकडे बहीण पण बसलेली आहे बघा, बोलू आपण बहिणीसोबत. हे बघा, आम्ही म्हणजे आले, सगळे पाहुणे आलेले होते, पण ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते गेले, सगळं आवरल्यावर तिकडचं. मग आईला दवाखान्यामध्ये घेऊन आलो तर आम्ही दोघीजणी बहिणी. तर बसलं जाता सलाईन वगैरे तर लावलंच आहे, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा मी. आई झोपली, सलाईन लावलेलं आहे बघा, हे बघा. आणि आमच्या बॅगा वगैरे सगळं आमच्या सोबतच आहे बघा. असेच आम्ही मावशीच्या घरी गेलेलो आणि तसेच इकडं आईला ॲडमिट केलं बघा, हे बघा. आणि तिकडे वडिलाची तब्येत पण खराब आहे 2-4 दिवसापासून, ते पण गेले होते. त्यांनी पण इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतल्यात. आता त्यांच्याकडे जायचं आहे. आता आईला आज सुट्टी देतात का काय ते बघूया, पण वडिलांना भेटायला पण जावं लागेल ना आता घरी. तर असं आहे. तर चला बहीण काय बोलते आपण बघू. आता बोलूया आम्ही. आता 4 वाजले आहेत आणि म्हणजे रात्री आम्ही जेवण वगैरे काय नाही आम्हाला रात्रीपासून. आम्ही तिथे म्हणजे पाणीसुद्धा नाही पिलो, असंच आलेलो आहेत. आत्ता इथं शेवगावमध्ये आल्यावर एक बॉटल घेतली पाण्याची, ते बघा तिथं ठेवलेले पिशवे वगैरे सगळे, आणि बसले आता इथं. बघा असं टेन्शन असते ना डोक्याला, खूप टेन्शन असते. तर तुम्हाला तर माहिती, प्रत्येक वेळेस म्हणजे आईला बरंच नाही वाटत, काही ना काहीतरी चालूच असते. काय करायचं आता. तर बोल, काय बोलायचं. बसली लहान बहीण आहे माझी. आपण तेवढं करायचं. बरोबर आहे. मग काय, बाकी आपण काय म्हणणार. मग आलो तर आपण आता मावशीसाठी आलो होतो. आईची तब्येत म्हणजे आईला चालता पण येत नव्हतं. तसेच आम्ही म्हणजे सकाळी आलो आणि इथून स्पेशल रिक्षा करून गेलो आम्ही. आईला म्हणजे घेऊन गेलो. नंतर पुढं चालता येत नाही ना, चालायचं बरं म्हणजे अर्धा तास चालत जावं लागतं आहे मावशीच्या घरापर्यंत. तर मग म्हटलं आई कशी जाईल, मग त्याच्यामुळं आम्ही रिक्षा केली स्पेशल आणि मग नेलं. आईसाठी आम्ही थांबलो 2 तास. आईला घेऊन जायला कोणी नव्हतं ना. वडील तर म्हणजे घरी होते, घरी पण माणसं पाहिजेत ना, बकऱ्या वगैरे असतात घरी पण. त्याच्यामुळं मग आता उद्या आहे फुलाचा कार्यक्रम, तर जातील वडील. बघू आता, आपल्याला आईचा दवाखाना करायचा आहे. तिला बरंच नाही. हां, बरं नाही वाटत, बसायला उठायला आणि अशक्तपणा आलेला आहे खूप. आता रिपोर्ट येतील, काय येते रिपोर्टमध्ये माहिती नाही, बघूया. त्याला खूप टेन्शनमध्ये असते बरं का. ब्लड चेक करायला घेऊन गेले, तर बघूया आता. आता मुलं पण आमची घरीच आहे, एकटी. काय करणार मग आता, मुलांना कुठं घेऊन येते. काल दिवसभर काम करून संध्याकाळी गाडीला बसलो आणि जेवण नाही, काय नाही. इकडे आलो तर इकडे फक्त सकाळी अहो, म्हणजे एवढी गडबड ना, तर पाण्याची बॉटल सुद्धा घेतलेली नव्हती. नाही, हात नाही सुजला तुझा, तू फक्त हात हालू नको. अगं सलाईन चालू आहे, त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलेत ना, त्याच्यामुळे होतं ते. आता कमी होईल जरा बघ.
तर चला, खूप काही गडबडीमध्ये आलो होतो बघा. मावशीचं खूप वाईट झालं, खूप वाईट वाटतंय आम्हाला, पण आता काय करणार, इलाज नाही, आता आपल्या हातात नसते कोणत्या गोष्टी. ते सलाईनमध्ये इंजेक्शन सोडलेत ना त्याच्यामुळे. आराम पडून जरा आता फक्त, मग शांत होत म्हणजे असं. आता हे छोटं संपत आलंय सलाईन. सुरेखा आवाज दे बरं, आवाज दे मला, संपत आलंय, दुसरं लाव. तू थांब ना, तू नको गाई तू घाई नको करू. हां येत त्यांना माहिती आहे की दे बरं आवाज. आपला नाही आहे. थांबा, फोन आलाय. सलाईन संपलं, आता दुसरं लावायचं. सलाईन लावले, आता ते काढलं आणि आता दुसरं लावलंय बघा. चला बसतोय जरा आता. व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की. आणि खूप टेन्शनमध्ये सध्या आता काय म्हणजे, आणि रात्रीची झोप पण झोप पण नव्हती, काय नाही, एकदम म्हणजे थकल्यासारखं झालेलं. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो.